श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली. त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे पॅनेल होणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरूपदी डॉ. राजनीश कमलाकर उर्फ R.K. कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड झाली, तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस C. वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.